अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नरेंद्र मोदीच्या सत्तेला पडले मोठे खिंडार. हिटलरशाही राजवटीला कीड लागायला झाली सुरुवात. लवकरच हुकुमशाही संपुष्टात आता येईल. मोदीच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्या मंत्र्याचा हा राजीनामा बघायला मिळत आहे. देशातील विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके व सर्वत्र राज्यामध्ये पाठिंबा देणाऱ्यांनी पाडले मोदीच्या पक्षाला खिंडार, सत्तेला खिंडार. आणि सगळ्यात मोठी चपराक म्हणजे विरोधी पक्षाला दिली जेनजीने मात. ही ऐतिहासिक आंदोलनामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी हे सगळं घडलेलं आहे. ही आहे खरी लोकशाहीची ताकद. देशभरात मोदी सरकारच्या विरोधात दिल्ली येथे तीव्र आंदोलन पेटले होते. हे आंदोलन तब्बल 1 महिन्यापेक्षा जास्त काळ चालले. मंत्रिमंडळातील दबंग नेता धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झुकेगा नहीं साला, आणि तो देशाच्या विद्यार्थ्यांपुढे शेवटी झुकला आणि त्याला झुकणं भाग पाडलं आणि विद्यार्थ्यांनी झुकावलं. याविषयी राजकारणात आता तुफान वादळ उठले आहे. यापूर्वीही अनेक विषयावर मोठमोठे आंदोलन झाले, मात्र गेल्या 12 वर्षात एकही मंत्र्याचा राजीनामा घेतला नव्हता. सत्तेच्या ताकदीचा गैरवापर करून सरकारने वेगवेगळे हातखंडे वापरून आंदोलन दाबून नेली, चिरडून टाकली, खोटे गुन्हे दाखल केले. पेपर फुटीचा डंका जगभर गाजला. त्यामुळे शेवटी धर्मेंद्र प्रधान याला राजीनामा द्यावाच लागला. आपण पाहतात पोलीस डायरी न्यूज. मी राजू निर्भवने. चला तर मग बघूया धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पत्रावरती नक्की काय लिहिलंय आणि काय म्हटलंय ते बघूया. ते म्हणतात, मी स्वतःला शिक्षण क्षेत्रातील सुधारांसाठी स्वतःला समर्पित केलं. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील युवा पिढीची स्वप्ने साकार करणे नैतिक संकल्प आहे माझा. प्रधानमंत्र्याच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. विद्यार्थ्यांचे भविष्य, परीक्षा मी माफियांच्या हाती खराब होऊ देणार नाही. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. जंतर मंतरवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिच्या कोणताही राष्ट्रविरोधी घटकांनी गैरफायदा घेऊ नये. युवा शक्तीला गैरसमाजाच्या चक्रव्यूहात फसू देणार नाही. सर, तुम्ही असं म्हणतात धर्मेंद्र प्रधान, अहो युवा शक्तीला गैरसमाजाच्या व्यूर चक्रामध्ये तुम्हीच अडकावलं, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, राष्ट्रविरोधी भूमिका तुम्हीच स्वीकारली, तुम्हीच नकली पोलीस फौजफाटा आणून उभा केला. लोकांच्या लेकी बाळींना, अल्पवयीन मुलींच्या मागे पळून नकली पोलीस बिना नेम प्लेटचे त्यांनी दंडुक्यांनी वाटेल त्या ठिकाणी गुद्दाशात प्रायव्हेट पार्टमध्ये दंडुके घातले या नकली पोलिसांनी, RSSच्या आणि BJPनी. हा राष्ट्रविरोधी नाही तर काय मग? हा घटक नाही तर काय? तुम्हीच ते भाग पाडलं आणि त्या ठिकाणी त्यांची ही परिस्थिती, तुम्ही त्या परिस्थितीला मात केली, त्या विद्यार्थ्यांनी मात केली आणि त्या परिस्थितीला ते लोकांनी ते सामोरे गेले आणि तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 दिवस नाही, 1 महिन्याच्याही पुढे जास्त दिवस त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी खेळून कॉक्रोच जनता पार्टीने, सोनम वांगचुक सरांनी आणि इत्यादी काही पक्ष पार्टीच्या पाठिंब्याने हे आंदोलन आज जगभरामध्ये सक्सेस झालं. आणि तुम्ही म्हणतात का कोणी राष्ट्रविरोधी घटकांनी याचा गैरफायदा घेऊ नये? याचा गैरफायदा तुम्हीच घेतला. तुम्ही सांगतात का मी विद्यार्थ्यांचा कुठेही त्यांना धोका देणार नाही, त्यांना मनापासून त्यांचा मी आदर करतो आणि त्यांना माफियांच्या हाती, त्यांचे परीक्षा माफियांच्या हाती
त्यांचा तकदीर खराब होऊ देणार नाही. अहो किती परीक्षा फेल झाल्या, किती पेपर फुटी झाल्या, त्यावेळेस तुम्ही कुठं होते झोपेत? तुम्हाला कळालं नाही का? आता ज्या वेळेस डोक्यावरती पाणी गेलं त्यावेळेस तुम्ही जागी झालात आणि आता हे पत्र देऊन जनतेची दिशाभूल करतात, विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात आणि वरून हे बी सांगतात का प्रधानमंत्र्याच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची मला संधी मिळाली. अहो देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने या विद्यार्थ्यांचा चुराडा केला, त्यांना वाटेल त्या प्रकारे मारहाण केली आणि त्याशिवाय त्यांना पॅलेट गननी बेछूट गोळीबार केला. परत त्याशिवाय त्यांना अन्न पाण्यापासून वंचित ठेवले. हा सगळा प्रकार तुमच्याच कारकिर्दीत झाला. ज्यावेळेस तुम्हाला जर हे सर्व समजत होतं हे मला सहन होत नाही, तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला त्या लोकांनी जेव्हा राजीनामा मागितला त्यावेळेस तुम्ही हा राजीनामा का दिला नाही? ज्यावेळेस नाकाच्यावर पाणी गेलं, डोक्याच्यावर पाणी गेलं, त्यावेळेस तुम्ही राजीनामा द्यायला तयार झाले. दिल्लीत जंतर मंतरवर तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे आज मोठा जल्लोष साजरा होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्या ठिकाणी मोठे यश आलेले आणि बघा छुप गया आसमान, काँग्रेस जनता पार्टीच्या विजयाने आसमान झुकला. हेच लोक म्हणत होते सत्तेत बसणारे का हे देशद्रोही आहे. हेच धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा पाकिस्तानी आहे, हे देशद्रोही लोक आहेत. आणि आज तुम्ही म्हणता का आम्हाला त्या विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ते राष्ट्रविरोधी जाऊ नयेत, आम्ही त्यांचं पालन पोषण करतोय, त्यांच्यासाठी आम्ही आत्मसमर्पण करत आहोत, त्यांच्या आकांक्षा भावना आम्ही जाणून घेतोय, युवा पिढीचे स्वप्न आम्ही साकार करणारे अशी स्वप्न साकार करतात. पळूपळू मारणं, त्यांच्या डोक्यात दंडुक्यांना त्या खिळे आणि त्यांच्या डोके फोडणं, त्यांचं रक्त बंबाळ करणं, काही लोकांना बेछूट पॅलेट त्या बुलेटनी बेछूट गोळीबार केला, त्या लोकांचे डोळे गेलेत, अंगाला छिद्रे पडलेत. हे असे अहो काही लाज वाटू द्या, शर्मा ठेवा काही. अहो तुम्हाला लाज शरम राहिली नाही कुठंच कोणत्याच ठिकाणी. आणि तुमची थोड्या दिवसामध्ये आता ही असलेली सत्ता आणि मागचं जे मंत्रिमंडळ तुमच्या मागं ते सुद्धा आता लवकरात लवकर ढसाळणार म्हणजे ढसाळणार. आणि हाच खरा लोकशाहीचा विजय आहे आणि विजय आहे. आणि लवकरच पुढल्या अपडेटला आपण बघत राहा वाट पोली डायरी न्यूजची. मी राजू निर्भवने. सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.